दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार हिरामण खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार खोसकर यांनी दिलेत। बैठकीत 2-3 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। मुसळधार पावसामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान, शेतीचे झालेले नुकसान तसेच शेतकऱ्यांना खत उपलब्ध होण्यास होत असलेला विलंब या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। नुकसानग्रस्त भागातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आलेत। तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरावस्था तसेच विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी बस सेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीही बैठकीत मांडण्यात आल्या आहेत। यावर आमदार खोसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिलाय। तसेच आढावा बैठकीस गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। भूमी अभिलेख विभागाकडे शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणीची प्रकरणे प्रलंबित असल्याबद्दल आमदार खोसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांची मोजणीची प्रकरणे विनाकारण लांबविण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत उपभूमी अधीक्षकांना प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे स्पष्ट आदेश दिलेत। यावेळी त्र्यंबकेश्वर नगर परिषद हद्दीत सुरू असलेल्या कुंभमेळा विकास कामांचाही आढावा घेण्यात आला। सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश आमदारांनी दिलेत। नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार यांनी नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती बैठकीत सादर केली। तालुक्यातील अनेक रस्ते वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधून प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत असे निर्देशही आमदार खोसकर यांनी दिलेत। दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील सुंदरवाडी परिसरातील रस्त्याच्या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार खोसकर यांच्याकडे तक्रार मांडली। त्यांची तत्काळ दखल घेत त्यांनी तहसीलदार गणेश जाधव पाटील यांना प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे आदेश दिलेत। या आढावा बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।